सर, आपण म्हटलं की मालेगावमध्ये आपण बरेचसे वार्डामध्ये कॅन्डिडेट उभे करणार आहेत. तर आपण कुठल्या कुठल्या वार्डात उभे करणार आहेत मालेगावमध्ये और किती कॅन्डिडेट आपण उभे करणार आहेत? याच्यामध्ये आतापर्यंत जे आहे ना, आमच्याकडे 10 ते 12 पॅनल्स संदर्भात डिस्कशन झालेलं आहे. पण त्यात काही अजून पक्षांबरोबर वाटाघाटी चालू आहेत. त्यामुळं आता बोलणं म्हणजे इमॅच्युअर स्टेज आहे. परंतु असं आहे की बाकीचे अजून मोस्ट ऑफ दी वार्डामधनं जे ना आम्हाला प्रपोजल आलेले आहेत, त्या संदर्भात पक्ष चर्चा करत आहे आणि त्या संदर्भात अलायन्स संदर्भात देखील चर्चा चालू आहे. त्यामुळे एक्झॅक्ट सांगणे नाही आहे, पण अलायन्स जरी झालं आमचं तरी आम्ही जे आहे ना मॅक्सिमम सगळ्या सीट्सवरती लढणार आहोत. त्या पद्धतीने आमच्याकडे प्रपोजल आलेले आहेत. काही ठिकाणी मेरिट नसल्यामुळे आम्ही एखाद 2 सीट आम्ही किंवा वार्ड आम्ही ड्रॉप करू ही शक्यता आहे. पण मोस्ट ऑफ दी सगळ्या वार्डमध्ये आम्ही लढणार आहोत. सर, आपण कुठल्या पार्टीशी अलायन्स करणार आहेत? आणि आम्ही समविचारी पक्षांबरोबर आमचं डिस्कशन चालू आहे आणि राज्यस्तरीय लेवलला ते चालू आहे. कारण सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ ही 18 ते 19 जिल्ह्यामध्ये काम करते. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं की मुंबई कॉर्पोरेशन बाकी आहे, पुणे कॉर्पोरेशन आहे, औरंगाबाद आहे, परभणी आहे, नांदेड आहे, अमरावती आहे, इतर अजून काही कॉर्पोरेशन्स आहेत त्याच्या इलेक्शन येणार आहेत. त्या अनुषंगाने आमचं सगळं डिस्कशन चालू आहे. अलायन्स पण त्या हिशोबानेच होणार आहे. शहरा स्तरावरती अजून एवढं डिस्कशन नाही आहे. प्रायमरी काही पक्षांबरोबर बोललेलो आहोत आम्ही, परंतु मोस्ट ऑफ दी अलायन्स जे आहे ना ते राज्यस्तरीय लेवलने होणार आहे. आणि या संदर्भात अजून आता ठामपणे सांगता येणार नाही, कारण येत्या 10-15 दिवसामध्ये थोडंसं पिक्चर क्लिअर होईल. कारण काय सर, आत्तापर्यंत कॉर्पोरेशनचे इलेक्शन लागलेलं नाही. आता ग्रामपालिका नगरपालिका याचे इलेक्शन लागलेले आहे. तर आपण ग्रामपालिका नगरपालिकामध्ये पण आपले कॅन्डिडेट उभे करणार आहेत का? याच्यामध्ये आम्ही आता नगर परिषद जे आहेत 5 ते 6 नगर परिषदेमध्ये SDPI कॉन्टेस्ट करत आहे. त्याच्यामध्ये परभणी जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, जालना आहे आणि अहमदनगर जिल्हा आहे. असे काही जिल्ह्यामध्ये आम्ही नगर परिषद लढवत आहोत आणि येणाऱ्या ग्रामपंचायत इलेक्शन देखील आम्ही लढणार आहोत. सर, आपण मालेगावमध्ये जर कॅन्डिडेट उभे केले तर आपल्याकडे कोई असं म्हणजे ठाम चेहरा आहेत का ज्याला तुम्ही मेयर करू शकता किंवा डिप्टी मेयर करू शकता? आमचा पहिला उद्देश तर असा आहे की चेहऱ्यावरती राजकारण करणारी आमची पार्टी नाही, आमचा पक्ष नाही. आमचं कॅडर बेस्ड पॉलिटिकल पार्टी आहे. आयडिओलॉजिकल आमची आहे, विचारधारा चालणारा पक्ष आहे. त्या अनुषंगाने आमचं प्राधान्य हे राहणार आहे की मालेगाव शहराची जी ओळख आहे ती एक मजदुरांचं शहर म्हणून आहे आणि एक व्यवसाय जे आहे मिल वगैरे या संदर्भातला एखादा चेहरा आम्ही समोर आणणार आहोत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते पुढं पण येईल चेहरा, त्याला आम्ही समोर करणार आहोत मेयरचा चेहरा म्हणून. पण यांची जे ओळख आहे त्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. कारण आता असं आहे की मालेगाव शहरामध्ये गेल्या कित्येक दशकापासून 3 ते 4 घराणेशाही आहे. वेगवेगळे पक्ष बदलून ते येतात, पण तीच लोक येतात. आणि आता पण जर तुम्ही बघितलात की आजी असू दे किंवा माजी आमदार असू दे, त्यांच्या सभोवतालची जी लोक आहेत तीच लोक आहेत, बदलून कुणी येत नाहीये. त्यात माजी आमदार आता इलेक्शनमध्ये तुम्ही बघालच की त्यांचे काका, त्यांचे भाऊ, त्यांची आई ह्यांना सगळं ते तिकीट देणार आहेत. तर ही जी काही प्रथा आहे घराणेशाहीची, ज्याच्यामुळे मालेगावचं उद्धार झालाच नाही. इतके दशके त्यांनी सत्तेत राहिलेले आहेत, आजी आणि माजी दोन. तुम्ही बघितलं असाल की ना शाळा आहे इथं योग्य पद्धतीने, शिक्षणासंदर्भात काही नाही, आरोग्यासंदर्भात काही नाही. शाळा बंद पाडत चाललेल्या आहेत. आरोग्य संदर्भात जे 3 हॉस्पिटल होते 1 हॉस्पिटल चालू आहे. शिवाय सर्दीचे आणि खोकल्याचं कोणतंही औषध भेटत नाहीये. दुसरं रोड रस्त्याचं बघितलं तर पूर्ण दुर्दैवी अवस्था आहे की ना फुटपाथ आहे, ना रोड आहे, ना काय आहे, उलटे सुलटे रोड आहेत सगळे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं की जर हेल्थच्या संदर्भात जर थोडं झालं, ड्रेनेजच्या लाईनचे मोठं करप्शन येत आहे. 500 करोडचं प्रपोजल आलं होतं. त्या 500 करोडमध्ये सगळ्या पक्षांनी कट घेऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळं आता मालेगावमध्ये रोड सगळे खोदलेले आहेत, अपघात होत आहेत. ते रोडचं काम कधी पूर्ण होईल याची काही. माझा एक थोडासा अवघड प्रश्न आहे तुमच्याशी. धुळ्याचे जे माजी आमदार आहे फारुख शाह साहेब, 5-6 दिवसाआधी त्यांनी सांगितलं मी 20 कॅन्डिडेट मालेगावमध्ये उभे करणार आहेत. तर मला मनामध्ये एक असं शंका आली का मालेगाव महानगरपालिकामध्ये असं काय आहे की वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या पार्टीचे लोक आणि वेगळे लोक इथे येऊन मालेगावात येऊन ते कॅन्डिडेट उभे करण्याची म्हणजे हे राखतात, त्यांच्यामध्ये इच्छा आहे. फारुख मला नाही वाटत की ते उभं करतील, कारण त्यांचं जे 20 सांगितलं त्यांनी सर, 20 कॅन्डिडेट उभे करणार आहे. फारुख आहे आता सध्या कुठल्या पक्षामध्ये आहेत? नाही, ते पक्षामध्ये होते सर, लेकिन त्यांनी काय सांगितलं
की पक्षांनी जर आपल्याला म्हणजे अनुमती नाही दिली तर आपण डायरेक्ट आपल्या हिशोबाने खडे करतो. नाही, त्याच्यामध्ये मला त्यांना तेच म्हणायचं, तुमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व जे आहे ना इथली इस्लाम पार्टी करते. हे सगळ्यांना माहित आहे की आसिफ शेख यांचे अजितदादांशी कसे नाते रिलेशन आहेत, छुप्या पद्धतीने कसं त्यांचं इंटरनल अलायन्स आहे, आणि अजित पवारांसाठी जे काम करण्याचा ठेका जे उचललेलं आहे इथल्या इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांनी उचललेलं आहे. त्यामुळे फारुख साहेबांना इथे येण्याची गरज नाही. त्यांना जे करायचं होतं ना ते इथं ते ऑलरेडी इस्लाम पार्टीच्या नावाने करत आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की या महानगरपालिकेमध्ये अधिकारी, कॉर्पोरेटर आणि आमदार यांच्या संगनमताने सुव्यवस्थितपणे जितके पैसे सुव्यवस्थितपणे खाता येतात ना सोप्या पद्धतीने, ते दुसरीकडे कुठल्याही महानगरपालिकेमध्ये खाता येत नाही. म्हणजे आपलं म्हणणं असंच आहे की मालेगावची जे जनता आहे ते फार भोळवट आहे. एक्झॅक्ट. कोणीही येऊन त्यांना म्हणजे मूर्ख बनवू शकतात आणि आपला ते पक्षाचा आणि त्यांचा स्वतःचा फायदा ते घेऊ शकतात असा समजलं मला. नाही, याला असं नाही म्हणता येणार. मालेगावची जनता जी आहे ते गरीब आहे, मजदूर आहे, आणि याच्यामध्ये जे आहे ना त्यांना नेहमीच जे ना अपेक्षा भंग होते. त्यांना नेहमीच स्वप्न दाखवण्यात येतं की असं होईल तसं होईल. बरं, स्वप्न पण ते वेगळ्या पद्धतीने दाखवतात, आणि त्यांना कमीत कमी माणसाला जगण्यासाठी जे बेसिक गोष्टी असतात, पाणी, रस्ता, शाळा, हे देखील त्यांच्या नशिबी नाही. ही जनता नेहमी अपेक्षाबंद होते. आज ते झाले, ती जनता फार हुशार आहे, परंतु त्यांना प्रॉपर अल्टरनेट असं विकल्प भेटला नव्हता. कारण विकल्प म्हणून जे आहे ना 3 ते 4 खानदान वेगवेगळ्या पार्टीने येत होते, पण आता SDPIच्या स्वरूपाने त्यांना एक प्रॉपर विकल्प भेटलेला आहे. आम्हाला चांगला रिस्पॉन्स जनतेपासून भेटत आहे. येणाऱ्या काही आगामी वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या याच्यामध्ये मालेगाव महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद आमच्या विचारधारेमध्ये आणि आमच्या काम करण्याच्या पद्धतीने दिसून येईल. सर, येणाऱ्या वेळामध्ये SDPI मालेगावचे जे लोकसंख्या आहे, जनता आहे, त्यांना काही चांगला मार्ग दाखवू शकतात का? मार्ग तेच दाखवायचा आम्हाला की राजकारण जे आहे ना आज हे राजकारण तुमच्या घरापर्यंत पोहोचलंय, आणि मला तेच सांगायचं आहे की आज हे राजकारण डिसाईड करत आहे की तुम्ही काय खाणार, हे राजकारण डिसाईड करतंय की तुम्ही काय पिणार, हे राजकारण डिसाईड करते की तुम्ही किती मुलं जन्माला घालायची, हे राजकारण डिसाईड करते की तुम्ही घटस्फोट कसं घ्यायचं, हे राजकारण डिसाईड करते की तुम्ही मशिदीवरती अजान देऊ शकता का नाही देऊ शकत, हे राजकारण डिसाईड करते की तुम्ही कुराण वाचू शकता का नाही वाचू शकत. आज अमरावतीमध्ये एक इश्यू झालाय की जर तुम्हाला इस्लाम संदर्भात माहिती पाहिजे असेल तर संपर्क साधा, याच्यावरून ज्या मुद्द्यावरून तिथल्या राज्यसभा खासदारांनी पूर्ण गदारोळ केलेला आहे. आज इथं बहुतांश मुस्लिम समाज राहतो या याच्यामध्ये. मला तेच म्हणायचं की हे राजकारण ज्यावेळेस तुमचं सगळं डिसाईड करत आहे ना त्यावेळेस प्रत्येक नागरिकांनी सूज ठेवून सुज्ञ बनून जे आहे ना आपला राजकीय प्रतिनिधित्व निवडायला पाहिजे. काही लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवत जे ना 500-1000 रुपयाची लालच दाखवून आपले 5 वर्ष तुम्ही घाण ठेवू नका या राजकारणासमोर, असं मला या मालेगावकरांना मेसेज द्यायचा आहे. आणि मला वाटतं की मालेगावकर इतक्या वर्षामध्ये हे समजलेत, सुज्ञ झाल्यात की आपला राजकीय पर्याय काय असायला पाहिजे. आतापर्यंत राजकीय त्यांना विकल्प नव्हता, परंतु SDPIच्या स्वरूपाने त्यांना आता एक राजकीय विकल्प दिसत आहे. धन्यवाद साहेब, आम्ही आपला किमती वेळ आम्हाला तुमच्या चॅनलला दिला त्याच्याबद्दल आपला धन्यवाद. थँक्यू.